हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका. आज मंगळवार होता आणि आज माझा उपवास होता. त्यामुळे आज इतकं वीकनेस वाटत होतं, की दिवसभर काहीच शूट केलं नाही. मग दुपारी झोपून उठली आणि संध्याकाळी मस्त चहा पिऊन घेतला आणि स्वयंपाकाची तयारी करायला लागली. कारण की माझा उपवास असल्यावर मी लवकर जेवण करते. मग आज विचार केला, की मटार पनीरची भाजी बनवूया म्हणून. त्याच्यामुळे सगळी भाजीची तयारी करून घेतली. पण त्याच्या आधी पहिले मी पीठ मळून घेतलं होतं चपाती टाकण्यासाठी. कारण की ते मुरायला मग थोडा वेळ द्यायला लागतो. म्हणजे चपात्या कशा छान होतात. मग कांदा वगैरे कापून घेतला, टोमॅटो कापून घेतला, छान वाटण तयार केलं आणि मीठ संपलं होतं त्यामुळे मीठ बरणीमध्ये भरून घेतलं आणि आज मी पनीर ना थोड्या वेगळ्या प्रकारे फ्राय केले होते. म्हणजे फ्राय करूनच टाकते मी, पण आज त्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकून फ्राय केले होते आणि भाजी मला कुकरमध्ये करायची होती. कारण की मग वाटाणे पटकन शिजतात कुकरमध्ये, नाहीतर मग खूप वेळ लागतो वाटाणे शिजायला. मग छान अशी भाजीला फोडणी दिली आणि कुकरचं झाकण लावून छान त्याला 3 शिट्ट्या होऊ दिल्या. तितक्या तिकडे मी चपात्या पण लाटून घेतल्या होत्या. म्हणजे दोन्ही कामं एका साईड झाले होते. म्हणजे एका साईडला भाजी पण झाली होती आणि एका साईडला चपात्या पण झाल्या होत्या. त्यानंतर मग मी 6:30 वाजता जेवायला बसले आणि खरंच सांगते भाजी खूप टेस्टी झाली होती, खूपच छान. त्यानंतर मला जायचं होतं हळदी-कुंकूला. त्यामुळे मग तयारी केली आणि हळदी-कुंकूला गेली आणि ह्या सगळ्या माझ्या बिल्डिंगच्या बाया आहेत आणि ह्यांचंच आज हळदी-कुंकू होतं ताईंचं. आणि त्यांची मुलगी पण छान अशी इकडे डान्स करत होती. त्यानंतर खाली जाऊन थोड्याशा रील्स बनवल्या. असा होता माझा आजचा दिवस.